लहानपणी मी लहान होते. खर तर माणसानं सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं, ज्याला स्पर्श करावा त्याचं सोनं व्हावं. हे लहानपणी सुद्धा अगदीच परिसासारखं असतं. लहानपणीच्या गोष्टी आठवल्या की मन अगदी सोन्यासारखं प्रफुल्लित आणि तेजस्वी होतं. लहानपण देवा देवा अंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मारा. थोर कवी सुद्धा म्हणतात, लहानपण हेच माणसाचा ठेवा आहे आणि माणसानं ते साखरेप्रमाणे जपला पाहिजे. मी लहान होते तेव्हा मला वाटायचं मी कधी मोठी होईल, कधी मी बाहेरच्या जगात जाईल, कधी मी बाहेरच्या जगात वावरेन. पण आज मोठे झाल्यावर कळते की लहानपणीचं ते सुंदर जग किती सुंदर होतं. एका नटीने एका चित्रपटात फार सुंदर म्हटले, चॉकलेट लाइम जूस आइस टॉफिया पहले जैसे अब मेरे शौक है कहा. तिने तिच्या लहानपणाचे वर्णन करून तिच्या तारुण्याशी तुलना करण्याचा प्रयत्न केलेला सुंदर अनुभव आपल्याला दिसून येतो. पण खरं तर हे लहानपण आपल्यासाठी अत्यंत सुंदर असतं. लहानपणी आपल्याला मिळालेलं एक चॉकलेट सुद्धा अगदी मोठ्या गोष्टीप्रमाणे वाटतं. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. घरात एखादा पाहुणा आला आणि आपल्याला 2 रुपयाचं चॉकलेट देऊन गेला तरी आपलं मन अगदी उल्हासित होतं, जण काही सगळं जग जिंकलंय असं आपल्याला वाटून जातं. मी लहान होते तेव्हा मला माझी आजी श्रीकृष्णांच्या आणि भीमाच्या गोष्टी सांगायची. या गोष्टी ऐकल्यावर मला वाटायचं, कधी मी होईल मोठी, कधी मी होईल मोठी, करील काहीतरी पराक्रम नवा, कधी मी होईल मोठी, करील काहीतरी पराक्रम नवा. पण आज मोठे झाल्यावर कळते, तोच लहानपणीचा ठेवा पुन्हा हवा, तोच लहानपणीचा ठेवा पुन्हा हवा. माझे लहानपण, माझे बालपण गेले नसते तर खूप खूप साऱ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला, खूप जगले आणि त्या लहानपणीच्या भाग घेतलेल्या स्पर्धांचा आज मला या व्यासपीठावर आल्यावर फायदा होतो. तो म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलण्यासाठी. माझी आवड म्हणजे भाषण करणं. माझी आवड म्हणजे भाषण करणं. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु. ही म्हण आठवली की मला लहानपणीच माझ्या आठवीतल्या पुस्तकातलं संस्कृतचं वाक्य आठवतं. त्यामध्ये संस्कृतचे कवी या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हणतात, त्यानंतर धन्यवाद.